नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय। 15 ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर। 5 ऑगस्ट बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या नजरा आता राज्य सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत। आगामी हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात नक्की किती महिन्यांचे पैसे जमा होणार? एकाच वेळी 3000 रुपये मिळणार की दरमहा मिळणारे 1500 रुपयेच येणार? याबद्दल संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास खात्यात जमा करण्यात आला होता। त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता देखील 15 ऑगस्टपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियमावली जारी केली आहे। त्यानुसार वाहन, बस स्थानक, आगार परिसरात खाकी गणवेशाचा वापर करून आक्षेपार्ह, अश्लील, दुहेरी अर्थाची गाणी असलेली रील्स आणि व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई केली आहे। आक्षेपार्ह रील्स प्रसारित करणाऱ्यांवर थेट निलंबनासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे। याबाबत मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत। राज्य सरकारने गेल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या। त्याला अनुसरून एसटी महामंडळाने नवी कठोर नियमावली जाहीर केली आहे। मुंबई विभागातील विविध आगार आणि संबंधित घटकांतील काही कर्मचाऱ्यांकडून वर्दीचा वापर करून आक्षेपार्ह, भडकाऊ, मानहानिकारक, भेदभाव निर्माण करणारे फोटो, रील्स, व्हिडिओ प्रसारित करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे पैशांचा गैरसमज होऊन एसटी महामंडळाची प्रतिमा जनसमाजात मलिन होत असल्याचे विभाग नियंत्रकांनी नुकत्याच जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यसभेत मंगळवारी जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करण्यात आले आहे। या विधेयकामुळे जन्म किंवा मृत्यूची उशिराने नोंदणी करण्याचे नियम बदलले आहेत। यापूर्वी हे विधेयक 31 जुलै रोजी लोकसभेत मंजूर झाले होते। दुपारी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विधेयक मांडले। त्यावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सभागृहात उपस्थित राहावे अशी मागणी केली। काँग्रेसच्या खासदार फुलोदेवी नेताम यांनीही हे विधेयक गृह मंत्रालयाचे असल्याने गृहमंत्री उपस्थित असायला हवेत असे सांगितले। डीएमके आणि सीपीआयच्या सदस्यांनीही याच मुद्द्यावर आक्षेप घेतला। मात्र उपसभापतींनी सदस्यांना फक्त विधेयकावरच बोलण्यास सांगितले। गदारोळ सुरू असतानाच विधेयक मंजूर करण्यात आले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। 12वीची परीक्षा पास केलेल्या किंवा ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास संधी समोर आली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक सत्र 2026 साठी 2 विशेष राष्ट्रीय स्कॉलरशिप योजनांची सुरुवात केली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने या योजना राबविल्या जात आहेत। पात्र विद्यार्थी UGCच्या दोन्ही स्कॉलरशिपपैकी कोणत्याही एकासाठी अर्ज करू शकतील। UGC तर्फे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणासाठी नॅशनल स्कॉलरशिप आणि ईशान उदय स्पेशल स्कॉलरशिप स्कीम सादर केली जाईल। दोन्ही स्कॉलरशिपसाठी राष्ट्रीय छात्रवृत्ती पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल।
UGC तर्फे सर्व उच्च शिक्षण संस्थांना वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांशी निगडीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच न्याय जलद गतीने मिळावा यासाठी नवीन न्यायालये स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी 3 वर्षाची मुदतवाढ करण्यात आली आहे. आता योजनेत भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार. महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालयांची तसेच मुंबई महानगरपालिकांची वीज देयके बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमांच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय सुधारणेस मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. सामान्य प्रशासन विभाग. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त यांची आणखी 3 नवीन पदे. या पदांसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. विधी व न्याय विभाग. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे जिल्हा तसेच अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालय होणार आहे. त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदे मंजूर व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीस मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. विधी व न्याय विभाग. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सरकारी वकील कार्यालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे. या न्यायालयांसाठी आवश्यक आणि न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा. विधी व न्याय विभाग. बीड जिल्ह्यातील केज येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे तसेच त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय. विधी व न्याय विभाग. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे विशेष मोटार वाहन न्यायालय होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र कायदा आणि न्याय विभागाने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सविस्तर आर्थिक अहवाल मागवला आहे. मुंबईतील प्रसिद्ध मंदिरातून दरवर्षी 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार होत असल्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपानंतर निर्माण झालेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे RTOमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या MH12ZZ ही शेवटची मालिका सुरू असून विद्यमान मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा MH12 हा RTO कोड बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुण्याची ओळख असलेला MH12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि त्याच कोडाअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंती केली.